नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोर्टामध्ये वकील ऋषिकेशला प्रश्न विचारत असतो. त्यावेळी तो त्याला म्हणत असतो, एकीकडे त्या बाईला तुम्ही आई म्हणता आणि दुसरीकडे त्यांनाच मारण्याचा प्रयत्न करता. स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी तुम्ही या थराला जाताय. मुलगा म्हणून कलंक आहात तुम्ही. हे ऐकून जानकी लगेच त्या वकिलाला म्हणते, बास झालं. आणि त्यानंतर ती जज साहेबांना हात जोडून म्हणत असते, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे, प्लीज तिला वाचवा जज साहेब. माझ्या आईचा खून झालेला नाहीये. तर लगेच जज साहेबा म्हणतात, जानकी मी सुद्धा एक आई आहे, मी तुझ्या भावना समजू शकते. आणि जज साहेब जानकीला म्हणतात, कोर्ट 24 तासानंतर पुन्हा भरेल, तोपर्यंत तू तुझ्या आईला शोधून काढ. हे ऐकून जानकीला थोडासा धीर येतो, परंतु ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता कोर्टाने तर जानकीला 24 तासांचा वेळ दिलेला आहे. जानकी आणि ऋषिकेश दोघे मिळून तिच्या आईला शोधू शकतील का? आणि जानकी आणि ऋषिकेश तिच्या आईला शोधत असताना ऐश्वर्या जानकीला तिची आई भेटू नये म्हणून काय काय प्रयत्न करेल, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.